वडिलांबद्दल बोलणार आहे। माझे वडील म्हणजे माझं खूप इमोशनल हे आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही थोडंसं शांत राहा। बघा, माझे वडील कायम म्हणायचे मेरा नाम करेगा रोशन, पण लग्नानंतर नाव बदललं आणि वळसंकर या नावाने मी प्रसिद्ध झाले। माझं सोडा, पण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत लग्न झालं की नाव बदललं जातं आणि माझ्याची ओळख पुसून टाकली जाते। पण आज या संघटनेच्या माध्यमातून मला माझ्या वडिलांचं नाव रोशन करण्याची, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची थोडीशी संधी मिळाली आणि ही संधी मला आपल्या या संघटनेनं आणि गायकवाड सरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्याचे खूप आभारी आहे। माझ्या वडिलांचं नाव श्री नंदकुमार दादासाहेब काळे, ते पोलीस खात्यात हवालदार पदावर कार्यरत। फौजदार परीक्षा 2 वेळा उत्तीर्ण होऊनही त्यांना ती पोस्ट मिळाली नाही, कारण त्यावेळी मेरिट नाही तर पैसा आणि वशिला होते। माझे आई वडील त्या काळातील बीए होते, आई हिंदीमध्ये बीए तर वडील इंग्लिशमध्ये बीए। पण आम्ही 5 भावंडांचं मुलांचं शिक्षण नीट व्हावं म्हणून पप्पांनी आईला नोकरी लावली। तेव्हाच तिनं ठरवलं की माझ्या 4ही मुलींना मी स्वतःच्या पायावर उभा करणार आणि त्याची फलश्रुती म्हणून आज आम्ही 4ही बहिणी शिक्षिका आहोत। माझा भाऊ फौजदार आहे। आमचं 7 माणसांचं कुटुंब आणि माझे वडील एकटे कमवणार, पण आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आम्ही गरीब आहोत, कारण माझ्या वडिलांनी कसलीच कमतरता आम्हाला पडू दिली नाही। पण आज जाणवते की आमच्या गरजा भागवताना त्यांनी त्यांच्या गरजा किती कमी केल्या असतील, त्यांच्या इच्छा किती मारल्या असतील। माझे वडील हर हुंदरी होते, ते उत्कृष्ट कविता लिहायचे, निबंध लिहायचे, भाषण लिहायचे। आमची शाळेची पुस्तकं आमच्या आधी ते वाचून काढायचे आणि आम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायचे। आम्ही कधी क्लास लावले नाहीत, कधी गाईड वापरले नाहीत। आमचे वडील म्हणजे माझं गाईड होते। माझं भाषणामध्ये कायम प्रथम क्रमांक यायचा, कारण माझं भाषण माझ्या वडिलांनी लिहिलेलं असायचं आणि ते कुठलाही YouTube, गुगल किंवा पुस्तकाचा संदर्भ घेऊन नाही, तर कुठलाही विषय दिला की ते ओघवतो बोलायला सुरू करायचे आणि मी लिहून घ्यायला सुरुवात करायची। ते उत्तम चित्रकार होते, चित्र काढायचे। त्यांना नाविन्याची आवड होती, घर सजवायचे, घरामध्ये स्वतः नवीन नवीन वस्तू बनवायचे, सुंदर रांगोळी काढायचे, आमच्या सुंदर हेअरस्टाईल करायचे, नवीन रेसिपीज ट्राय करायचे। आम्हाला नदीवर, डोंगरावर, बागेत फिरायला न्यायचे। निसर्गाशी आमचं नातं त्यांनी घट्ट विणलं होतं। पत्ते, कॅनो, बॅडमिंटन, अंताक्षरी सगळे खेळ आम्हाला त्यांनी खेळायला शिकवले होते, पोहायला शिकवले। मी काय पोहायला शिकले नाही, तो भाग वेगळा, मला पाण्याची भीती वाटली, पण मला बाहुल्यांचा खेळ खूप आवडायचा। तर तो बाहुल्यांचा खेळ सुद्धा माझ्याशी माझे वडील खेळायचे, मला विविध प्रकारच्या बाहुल्या ते आणायचे। आमच्या 5 भावंडांमध्ये मी सगळ्यात लहान शेंड फोडून माझा खूप लाड झाला। मला त्या काळात ज्या फॅशनचे ड्रेस आले ते मी वापरले, उंच काचेचं सँडल पहिलं मी वापरलं। माझ्या मैत्रिणींमध्ये, माझ्या बहिणींमध्ये माझ्याकडे पहिलं ते होतं। आणि मी 5वी मध्ये असताना पत्र लिहायला शिकवलं होतं। मी माझ्या वडिलांना पोलीस स्टेशनच्या पत्त्यावर पत्र लिहिलं होतं। माझ्या वडिलांनी त्या पत्राचं उत्तर मला शाळेच्या पत्त्यावर पाठवलं आणि पत्रात लिहिलं होतं की येताना तुला नाचणारी भावली घेऊन ये, आणि खरोखर ते मला नाचणारी भावली घेऊन आले। अशा असंख्य आठवणी त्यांना वाचनाची अतिशय आवड होती। असंख्य कथा कादंबऱ्या त्यांनी वाचून काढल्या होत्या, पेपरमधला शब्द ते वाचायचे। आम्हालाही त्यांनी वाचनाची आवड लावली, आमच्याकडून शब्द कोणी सोडून घ्यायचे, त्यामुळे इतकी शब्दसंपत्ती आमची समृद्ध झाली। असे आमचे किती आठवणी, माझं आणि त्यांचं तरी आम्ही खूपच वेगळं होतं। आम्हाला त्यांनी आज पिक्चर बघायला घ्यायचे, नवीन पिक्चर आले की आयुष्याच्या कणाकणाचा आणि क्षणाक्षणाचा आनंद घ्यायला शिकवलं, आयुष्य भरभरून जगायला शिकवलं, पंखांमध्ये बळ भरून आकाशात उंच भरारी घ्यायला शिकवलं। पण आज ते वैभव बघायला ते राहिले नाही। ते खूप कुटुंब हसल होते, माझं त्यांचं बॉन्डिंग खूपच वेगळं होतं। मला ते त्यांची आई होती, पण आपण म्हणतो की तुमच्या जन्मी मला हेच आई वडील होते, पण मी म्हणे देवाला सांगितलं की देवा जर